दरम्यान कुणाल पाटील यांच्या भाजपमधल्या प्रवेशावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी निशाणा साधलाय। कुणाल पाटलांनी हा आत्मघाती निर्णय घेऊ नये। त्यांचे आजोबा हे काँग्रेसकडून खासदार होते, त्यांचे वडील जे आहेत हे दीर्घकाळ मंत्रिमंडळात राहिले, काँग्रेसचे मोठे नेते होते। मुख्यमंत्री व गृहमंत्री म्हणून आदरणीय दिवंगत रोहिदासदाजी पाटलांना सर्व विभाग मिळालेले आहेत आणि असं एक वैभव असणारं हे घर आहे आणि जनसेवा करण्याकरता त्यांनी सूतगिरण्या असतील, शैक्षणिक संस्था असतील, मेडिकल कॉलेज असेल, डेंटल कॉलेज असेल, याचं एक मोठं जाळं हे त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून आणि जवाहरलाल नेहरूंच्या नावाने हे सगळं सुरू झालेलं आहे। हे टाकलेलं जे कुंपण होतं हे वास्तविक पाहता हे कुंपण काँग्रेसच्या विचारांच्या संरक्षणाकरता होतं, मात्र आता हे कुंपणच शेत खाताना दिसतंय। ही अत्यंत दुर्दैवी स्वरूपाची बाब आहे। कुणाल पाटील जात आहेत की नाही जात आहेत, कोण जात आहे कोण नाही जात आहे त्यावर काही फरक पडणार नाही। ज्यांना वाटतं ते जाऊ द्या, पुन्हा नव्यानं आम्ही बांधणी करू, पक्ष उभा करू। आणि मला वाटतं की जो त्यांच्या वडिलापासून आजोबापासून जे काही मिळालं आहे सगळ्यांना, त्यांच्या खानदानीला अनेक वर्षापासून सत्तेमध्ये राहता आलं, अशांनी पक्षाच्या संदर्भात हा विचार करणंच दुर्दैवी आहे।